नमस्कार रसिक श्रोते हो. भक्तिगीतांचा हा जो स्वरप्रवास चाललेला आहे आपला, उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत आहे. आता तुमची सहप्रवासी मी आहे. मी मीनाक्षी दुसाने. पुढचं निवेदनाची जबाबदारी माझ्यावर मिलिंदजींनी सोपवलं आहे. थँक्यू मिलिंदजी. तर रसिक हो, पुढचा अभंग आपण संत नामदेव यांनी रचलेला घेत आहोत. संत ज्ञानेश्वरांचे समकालीन असलेले आणि वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे घटक असलेल्या संत नामदेवांनी 2500हून अधिक अभंग असलेली रचले होते. ते 2500 अभंग असलेली एक संकलन त्यांनी केलं होतं आणि त्याचं नाव दिलं होतं नामदेव अभंग गाथा. मराठी भाषेतले पहिले आत्मचरित्रकार आणि चरित्रकार असलेले संत नामदेव भागवत धर्माच्या प्रसारासाठी पंजाब प्रांतापर्यंत जाऊन आले होते. त्यांच्या 62 रचना गुरु ग्रंथ साहेब, जो शिखांचा पवित्र ग्रंथ आहे, त्यात समाविष्ट केलेले आहे. तर मंडळी, वारकरी संप्रदायात संतांनी परमेश्वराची उपासना करण्याचा अतिशय सोपा मार्ग सांगितला आहे. केवळ नामसंकीर्तन. नामसंकीर्तन करण्यासाठी कुठलेही यातायात लागत नाही. तुम्ही काम करा. काम करत असताना परमेश्वराचं नाव घ्या, ते पोहोचणार परमेश्वरापर्यंत. श्री विठ्ठलाशी आईचे नाते वारकरी संप्रदायाने जोडलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आई काम करीत असते, आईला कामं खूप असतात. पण आता मुलाचं काय होणार? जेव्हा मुलाला गरज लागते, त्याला भूक लागते, काहीतरी लागलेलं असतं, त्याला तोंडाने सांगता येत नाही, आईपर्यंत आवाज पोहोचत नाही मुलाचा. जेव्हा तो भोकाड पसरून रडतो, तेव्हा आई मग धावत धावत येते. अरे काय झालं, काय झालं तुला? मग ते सांगतो तो की मला असं असं झालं आहे. तर हा जो आपण म्हणतो, लहान मुलाच्या भोकाड पसरण्याला टाहो म्हणतो आपण. जीवाच्या आकांताने जेव्हा मूल टाहो फोडतं, तेव्हाच आईला कळतं, आई धावत येते. तर ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग जो मी मगाशी सांगितला, नामसंकीर्तन, ते नुसतं आपलं देवाचं नाव घ्यायचं, झालं माझं घेऊन झालं देवाचं नाव, आजचं काम उरकलं माझं, तसं नाही आहे हो. तुम्ही तुमच्या अंतरात्म्यापासून टाहो फोडा, मनातल्या मनात आक्रंदन करा की परमेश्वरा तू कधी दिसशील रे. यालाच परमेश्वर मग दाद देतो की हां, भक्ताला माझी गरज आहे. तर आपला पुढचा जो अभंग आहे तो संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेला आहे आणि सादर करीत आहे श्रीयुत चेतन दुसाने.